आम्हाला द्या, तुमच्याकडे जे असेल ते आम्हाला द्या. माझी तू पुरे म्हटले माझ्याकडे काय, माझ्याकडे फक्त विठ्ठल नाम आणि त्या पांडुरंगाचं नाम हातामध्ये चिपले आहेत, ते घेऊन जा आणि विना घेऊन जा. म्हटले की नाही, तुझ्याकडून आम्हाला काहीतरी हवंय. तुकोबाराय म्हटले, अरे बाबा मी काही देऊ शकत नाही, पण वाटल्यास तुम्हाला असं वाटत असेल ना तुमच्या बरोबर फिरायला तयार आहे, तुम्हाला जे लागेल ना ते घेऊन जा. ते थोड्यांनी विचार केला, ते पुढं बाबून मानत दिसते, याच्याकडून आपण काहीतरी फायदा करून घेतला. लोक फायदे लवकर करतात, फायदे सांगा तुम्ही लवकर करतात. तर माझ्या तुकोबारायांना ते सोबत घेऊन गेले. सुंदर बिल्डिंग बघितली, बिल्डिंग त्या बिल्डिंगावर माझ्या तुकोबारायांना सांगितलं तुम्ही वरती चढा. वरती माझे तुकोबाराय पाईपाच्या आकाराने वरती गेले. तर माझ्या तुकोबारायांना पहिले सांगून दिलं होतं, हा बिना चिपड्या माझ्याकडे द्या, पण तिथे गेल्यावर एकाचंही नाव घेऊ नका, तुप्पे जा आणि तुप्पे आम्ही तुम्हाला जे सामान सांगू ना ते द्या. माझे तुकोबाराय वरती गेले. माझ्या तुकोबारायांना सांगितलं की त्यांनी खाली मोठ्या मोठ्या वस्तू द्या. आता मोठ्या मोठ्या वस्तू सांगितलं तर माझे तुकोबाराय काय द्यायचे, मुसळी, चाक, खलबत्ता, चाक. ते चोर म्हणले, हे बाबा हे काही कामाचं डोक सपोर्ट थोडे हलके हलके पाडू, हलक्या हलक्या तुकोबाराय म्हटलं तुला हलक्या देऊ का. माझ्या तुकोबारायांनी दिले गाणी, चहा गाणी, दिला झाडू. ते म्हटले की हे खरंच माणूस घोडा बाबळे, याला काही समजत नाही. माझ्या तुकोबारायांबरोबर ते चोर सुद्धा वरती गेले आणि वरती गेल्यानंतर बाबा त्या चोरांनी चांगल्या चांगल्या वस्तू घेतल्या आणि खाली टाकायच्या. पण तेवढ्यात मांडणीचा आवाज आला. कशाचा, मांडणीचा. घरामध्ये जे लोक झोपले होते का ते जागे सांगितलं तुम्ही वरती झोपा, वरती लपा, वरती लपा. तुकोबाराय म्हटलं काय झालं पाहिजे, तुम्ही लपा, तुम्ही लपा. पण लपल्यानंतर बाबा ज्यावेळेस ते लोक आले ना, तुकोबारायांना बघितलं. तुकाराम महाराज म्हटले की तुम्ही आमच्या घरी आले. आणि महाराजांचा त्यावेळेस काका चालू झाला होता आणि त्यावेळेस म्हणायचे, उठा पांडुरंग